किसानचा 22वा हप्ता हा आज जमा होणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। नमो शेतकरी योजना तसेच 8वा हप्ता पण आपण त्याचा लवकरच त्याचा ड्यू आहे तोही हप्ता आपण लवकर देतोय। त्यामुळे मी एवढं सांगतो की केंद्र आणि राज्य सरकारने या शेतकऱ्यांना माझ्या या राज्यातील भरीव अशी मदत ही केलेली आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारं आणि आनंदाचं अपडेट हे सरकारतर्फे आलेलं आहे। अनेक दिवसांपासून ज्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते तो म्हणजे बघा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, देशभरातील तब्बल 9,32,00,000 शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ आता मिळणार आहे। बघा, महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी योजनेच्यासाठी पात्र झालेले आहे। शेतकरी बांधवांमध्ये मोठा आनंदाचं वातावरण इथं पसरलेलं आहे। राज्यातील सुमारे 92 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होणार असल्याची आता माहिती सरकारतर्फे समोर आलेली आहे। अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची ठरणार आहे, कारण की यावेळेस केवळ बघा पीएम किसान योजनेचा नाही तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील हप्ता त्याचसोबत तुम्हाला मिळणार आहे। म्हणजेच बघा, प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये व नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये एकूण तब्बल 4,000 रुपये त्यांना एकत्र सरकार क्रेडिट करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। या दोन्ही हप्त्याची रक्कम थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून हे क्रेडिट होणार अशी माहिती समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती SMS आता पैसे जमा होण्याचे येऊ लागलेले आहे। गेल्या 2 महिन्यापासून शेतकरी बांधव या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत बसले होते की पैसे नेमकं कधी मिळणार, हप्ता नेमका कधी मिळणार। आज बघा, सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा निर्णय आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण की बघा अशा अनेक चर्चा आता वातावरण हे पसरलेलं होतं। वेगवेगळ्या बातम्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं इथं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता सगळ्यांना इथं चर्चा इथं पूर्णपणे त्यांना आता विराम लागलेला आहे, कारण की बघा सरकारने अधिकृतपणे निधी वाटपाची प्रक्रिया इथं तातडीने सरकारने सुरू केलेली आहे। आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बँकांना सरकारने मंजुरी देऊन टाकलेली आहे। आता बघा, कोटी रुपयाचा अरबो रुपयाचा चेक बँकांना सरकारने देऊन टाकलेला आहे। आता सरकारतर्फे मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक आता बघा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काही शेतकऱ्यांना 2 तासात तर काही शेतकऱ्यांना 4 तासात तर काही शेतकऱ्यांना 24 तासामध्ये पैसे येण्याची माहिती सरकारतर्फे आलेली आहे। घाबरून जायचं नाही की तुमच्या जवळच्या शेतकऱ्याला आता पैसे आले, 2 तासाने आले, 4 तासाने आले तर तुम्हाला पैसे येणार की नाही येणार यासाठी काळजी किंवा चिंता करायची नाही, कारण की बघा हे पैसे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पोहोचणारच आहे। आपण जर पाहायला गेलं तर 30 ते 40 तासांच्या आतमध्ये म्हणजे कालावधी सुद्धा तुम्हाला लागू शकतो। भरपूरशा म्हणजे आपण 1 ते 2 किंवा 3 दिवस तुम्हाला लागू शकतो, कारण की एकाच वेळेस पूर्ण महाराष्ट्र राज्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकणे शक्य नाही। तर या कंडिशनमध्ये तुम्हाला 3-4 दिवस वाट पाहणं इथे शक्यच ठरणार आहे, कारण की बघा त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी तुम्हाला इथं काही दिवस वाटप सुरू राहणार आहे, म्हणजे सरकारने सांगितलेलं आहे। आता आपण जर पाहायचा विचार केला तर सरकारने 3 ते 4 दिवसाच्या आतील सर्व राज्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ह्या दोन्ही योजनेचे तब्बल एकत्र पैसे टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। शेतकरी बांधवांनो, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो की कशा प्रकारे तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि पैसे तुम्हाला मिळले नसतील आणि मिळणार नाही तर त्यासाठी तुम्हाला पुढे काय करावं लागणार आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे। त्यासाठी फक्त तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे अनिवार्य असणार आहे। परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील आणि इतर योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आता आपण जर पाहण्याचा विचार केला तर सर्व बँकांना हा निधी सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे। आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी प्रणालीचा सरकार उपयोग करून 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती क्रेडिट करणार असं सरकारने आलेल्या माहितीनुसार सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, त्यामुळे आता तुमच्या जिल्ह्यांची यादी जसं की या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुम्हाला बघायचं आहे, म्हणजे बघा आपला जिल्हा या यादीमध्ये आहे की नाही नक्की बघायचं आहे। सरकारने 2 ते 3 टप्प्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना वाटप करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। आता आपण जर पाहायचा विचार केला तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनं तुम्हाला हे पैसे क्रेडिट होणार आहे। त्यामुळे तांत्रिक प्रक्रियेला इथं निधी जिल्हा निवड टप्प्याटप्प्याने यादी हे सरकारने जाहीर करून टाकलेली आहे। आता 3 दिवसाच्या आत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निश्चितपणे हे पैसे जमा होणारच आहे। आता आपण जर पाहायचा विचार केला तर मोठा प्रश्न इथं सरकारच्या मनामध्ये आणि जसं की शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता तोच म्हणजे कोणता, की ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं नसेल तर पैसे कसे क्रेडिट होणार, हा प्रश्न आता तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरलेला आहे। शेतकरी बांधवांनो, एक काम तुम्हाला नक्की करून घ्यायचं आहे,
2025 मध्ये वेगळे नियम होते, 2024 मध्ये हे वेगळे नियम होते आणि बघा आता 2026 मध्ये सरकारने वेगळे नियम हे लावलेले आहे. शेतकरी बांधवांनो, आता जसं की तांत्रिक अडचणी असो, तांत्रिक गोष्टी असो किंवा ऑनलाईन पद्धतीने जे काय आता नवनवीन अपडेट सरकार आणत असते, यामध्ये भरपूरसे चेंजेस आपल्याला प्रत्येक वर्षी पाहायला मिळत असते. तर यावेळेस सुद्धा इथं भरपूरसे चेंजेस सरकारने वेबसाईटमध्ये असो किंवा आता डीबीटी प्रणालीमध्ये सुद्धा इथं वेबसाईटमध्ये किंवा अन्य गोष्टीमध्ये असो हे भरपूरसे अपडेट सरकारने केलेले आहे. तर तुम्हाला काय करायचं, पुन्हा सांगण्याचं तात्पर्य एकच की तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लवकरात लवकर हे तुम्हाला लिंक करून ठेवायचं आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी तुम्हाला इनेबल आहे हे नक्की चेक करून घ्यायचं आहे. कारण की बघा, डीबीटी इनेबल असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे कोणत्या कारणास्तव येणार नाही. तर बघा, तुम्ही पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, तिथं लँड सीडिंग भरपूरशा शेतकऱ्यांचे इनेबल नसते. तर लँड सीडिंग तुम्हाला एकदा नक्की चेक करायचं आहे. त्याही व्यतिरिक्त आता तुम्ही जर का पीएम किसान योजनेची केवायसी मागच्या वर्षी केली असेल, 2 वर्ष आधी केली असेल, 1 वर्ष आधी केली असेल, परंतु एकदा चेक तुम्हाला नक्की करायचं आहे. कारण की भरपूरदा ई केवायसी साठी ऑप्शन तिथे इनेबल होऊन जात असते. तर तुम्हाला ई केवायसी झाली आहे की नाही झाली आहे हे नक्की चेक करायचं आहे. आणि ई केवायसी झाली नसेल तर एकदा तुम्हाला ई केवायसी परिपूर्ण करून ठेवायची आहे. जेणेकरून काय होणार की तुमच्या खात्यावरती पैसे येण्याची कुठलीच अडचण तुम्हाला इथे क्रिएट होणार नाही, प्रॉब्लेम इथं तुम्हाला येणार नाही आणि 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार. आता आपण जर पाहायला गेलं तर जवळपास 20 लाख शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेमधून जसं की ओघळण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी इथं चिंतेत पडलेले आहे. कारण की बघा, सर्व शेतकऱ्यांना आता इथून पुढे लाभ मिळणार नाही. 20 लाख शेतकऱ्यांचा आकडा जर आपण पाहायला गेलं तर पूर्ण मोठा आकडा इथं सरकारने मानलेला आहे. आणि 20 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आपण जर अपात्र झालो असेल तर मग कायमस्वरूपी आपला हप्ता देखील बंद होऊ शकतो. मग यासाठी आपल्याला कोणते कामं करायचे आहे, तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितलंच जाणार आहे. कारण की बघा, आता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची नाव काढून इथं टाकण्यात आलेली आहे. फक्त बघा, सर्व शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार नाही. आता हे अफवा आहे का, याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट भूमिका हे व्यक्त केलेली आहे आणि सांगितलेली आहे. विनंती करण्यात आलेली आहे की तिसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच बघा, जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात येणारा प्रश्न, कारण की सरकारने जाहीर केल्याप्रमाणेच 3 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होणार आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यात निधी इथं जमा होणार आहे असल्याची माहिती सरकारने सांगितलेली आहे. आज कोणत्या जिल्ह्यांपासून इथं सरकार सुरुवात करणार आहे, कोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळणार आहे आणि तिसऱ्या दिवशी कोणत्या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे पैसे पोहोचणार आहे. तर तुम्हाला आधी जिल्ह्यांची यादी बघून घ्यायची आहे. बघा, पहिला जिल्हा सरकारने आता निवडलेला आहे, तो म्हणजे सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात नामांकित जिल्हा आपण जर पाहायला गेलं तर नागपूर जिल्हा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, यवतमाळ, जालना, बीड, लातूर, परभणी, वाशिम, अकोला, अमरावती, त्यानंतर बघा इथं जसं की धाराशिव, नंदुरबार, नांदेड, जालना, बीड, लातूर या सर्व जिल्ह्यांमध्ये आता प्रति तासाला वाटप सरकार करणार आहे. तासानिहा इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार आहे. एकाच वेळेस जर का सरकारने डीबीटीचं बटन जरी दाबलं तरी ते तांत्रिक अडचणी आणि इश्यू निर्माण झाल्याशिवाय इथं सर्वांना पैसे क्रेडिट होणार इथे शक्यच गोष्ट नाही. म्हणून सरकारने आता प्रति तासाला सर्व जिल्ह्यांमध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का चुकीच्या माध्यमातून अर्ज केला असेल तर तुम्हाला इथं काहीच करण्याची आवश्यकता पडणार नाही. कारण की 100% तुमचा हप्ता हा बंद झालेला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी इथं पात्र असून चांगल्या पद्धतीने अर्ज केले असेल आणि 100% ते शेतकरी असेल, त्यांच्याकडे फार्मर आयडी असेल, ई केवायसी परिपूर्ण असेल, बँकेच्या खात्याला हे आधार कार्ड लिंक असेल, लँड सीडिंग बरोबर असेल, आधार ऍक्टिव्ह असेल, या सर्व गोष्टी जर का त्यांच्या क्लिअर असेल मग तर 100% त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणारच आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील आणि इतर योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.